मी तुला भेटायचे बोलायचे तेव्हा ते पहिलं घालून पाडून बोलून मला मारून स्वतःचा राग शांत करायचा. आता तो असं बिनलासारखं कांड करतोय, त्याला कशाला कोण काय बोलते, आणि बोललं तरी तो कोणाचं ऐकणार आहे. लय अवघड झाले बघ अतुल माझं. आईला माझा असं लफडं करणं मला वाटलं नव्हतं बरं का. बघ की त्या तायडीने काय जादू केले काय माहित, माझ्याला बी नादी लावलं. आणि त्या बाईचं कामच आहे नादी लावणं, आणि कडून आजकाल काय नको वे. आता एका लेकराचा बाप होणार आहे तरी बी असलं शेण खायचे काम करतोय. आता याच्यावर काय बोलणार मी. तू तर काय बोलूच नको. कधी कधी मला असं वाटतं देव माझ्या कर्माचे फळ देतोय बघ मला इथंच. मी जे तुझ्यासोबत प्रेम केलं ना त्याची अशी शिक्षा देते वाटतं. ए माधुरी, आपल्या प्रेमाला कशाला मध्ये आणतेस का? हा अगं आपलं प्रेम आहे, एकदम क्वालिटी प्रेम आहे आपलं. अगं एकमेकांची साथ देणं, एकमेकांची काळजी करणं, एकमेकांची विचारपूस करणं आपलं प्रेम आहे की. हा आणि हे सगळं करत असताना एकमेकांसाठी जगणं हे पण प्रेमच आहे की. मग आपल्या प्रेमाची तुला त्या महादेशा लपड्याशी कशी करतेस? अरे मग काय करू आता तूच सांग. तो नुसतं तायडी 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 करतोय. मी काय बोलायला गेले तर मला म्हणतो तुझी आई घाल. आता त्याचं पोर असं पोटात घेऊन मी तरी कुठे आई घालणार माझी. अगं माधुरी, विषय साधा सरळ आहे की. माझ्या स्वतःहून त्या ताडीच्या नादी नाही लागला. त्या बाईने स्वतःच्या फायद्यासाठी माझ्या नादी लावलाय, आणि तिचा फायदा काय? मी काय बोलाय गेलो तर लालेला महादेला माझ्या अंगावर सोडायचा. त्यात महादेची तर काय चुके काय, काय बोलणार त्याला मी? हां पण तुला सांगतोय, जे काय करायचं ना त्या बायाचा अगोदर कर. आईला तिच्या माधुरी, बाईचा नाद लय वाईट असतो बरं का. एकदा का माणूस फसला की फसतच जातोय. जर ती बाई येते ना तर तुझा नवरा काय इकडे येत नसतो बघ. त्यामुळे पहिले तिला हाकलायचं बघ. हे बघा तू कर बाबा त्या बाईचं काहीतरी आणि दे त्या बाईला इथून हाकलून. अगं तिला हाकलाय तर मी आज हाकलेन ग, पण भावलं तिनं चांगलं टप्प्यात घेतलंय. सगळं अवघड होऊन बसले आता. कोणतं आले वाटतं, जाऊ का मी? अरे थांब, तो पहिला तिकडे दुसरा ढोळा कांड करतोय आणि आपण नुसतं बोलू बी शकत नाही का? येऊ दे कोणाला बी, आपण बोलू बी आणि दिसू बी. बर मग काय तर. काय माधुरी, बरं आहे का? होय भाऊ बरे की. संसार कसा चालू आहे? बरा चालू आहे. छान आहे ना? होय. बरं बरं. पहिलं काही दिसत नाही, काय खाली गेलाय काय? होय मळ्यात आहेत ते. अच्छा, चल मग जातो मी, बघतो पहिलवानला भेटतो आणि ऐकतो काय कुठं झालाय तो. हा बाकी काळजी घे ग बाई. हा येऊ का? अतुल भाऊ तुला बोलायचं सोड रे, साधं बघत पण नाही. अगं एक कलियुग आहे माधुरी, कलियुग. इथं लांबची नाती सोड, जवळची नातीच धोका देतात बघ. ते तर आहेच बघ. बरं चल, मी पण जातो. ते नासकी आता भाऊला काय काय फुगणार आणि भाऊ मला काय काय बोलणार. आता जसं नडता येईल ना तसं नडतो बघ आता. ए अतुल असं नडाबिडाची भाषा नको करू. जे काय आहे ना ते आपलं तू शांत ऐकून घे आणि नंतर आपण त्याला आपल्या फायद्याचा मार्ग काढू. त्यामुळे म्हणते जे काय करायचं ना ते शांतीत कर. बर मग काय तर. चल येतो. ए कुठं? माझं जरा वर्षीकडे काम आहे. वर्षाकडे कसं काम असतं तुझं? जरा माग नाही. भाऊ थांबा, पाणी आणते मी. नाही नको असू दे. भाऊ थांबा, असं पाठ फिरवून नका जाऊ. तुमच्या दोघांची जी बी काय भांडणं आहेत ना ती बाजूला ठेवा आणि मला एक गोष्ट सांगा, तुम्ही तुमच्या घरच्या सुनासोबत असं वागू शकता का? नाही वागू शकत ना, मग माझ्यासोबत का असं वागताय? माझी काय चूक आहे भाऊ? माझं प्रेम होतं म्हणून आम्ही हे सगळं केलं भाऊ, पण त्याची शिक्षा एवढी देऊ नका आम्हाला. बाहेरच्या लोकांचं काय वाटत नाही हो, ते कसं वागतात कसं नाही, पण भाऊ तुम्ही मला चांगलं ओळखता ना, मग तुम्ही का असं वागताय भाऊ माझ्यासोबत? भाऊ आम्हाला नका असं वाईट टाकू भाऊ, समजून घ्या ना आम्हाला. हे बघ वर्षे, यात तुझी काही चूक नाही. ज्या काही चुका आहेत ना त्या हरामखोर आतल्याच्या आहेत, आणि त्याच्या अशा चुका आहेत मी त्याला या जन्मात तरी माफ करू शकत नाही. हा पण तू आता त्याची बायको म्हणल्यावर त्याच्या कर्माची फळं तुला भोगावीच लागणार. आता तुमच्या ताटात जे वाढून ठेवलंय ना त्याला सामोरे जा. अहो भाऊ, चुका करणाऱ्यापेक्षा आहे ना चुका माफ करणारा लय मोठा असतोय बघा. भाऊ माफ करा ना भाऊ आम्हाला. भाऊ वर्षे
शांत होतो. भाऊचा स्वभाव मला चांगलाच माहिती आहे का. भाऊच्या दगडासारख्या मनाला पाजर नाही फुटणार. आता जे समोर आहे ना त्याला आपण दोघांनी सामोरं जायचं आणि याच्यातून काहीतरी मार्ग काढायचा. होय वर्षा, गप बरं, रडू नको तू. नव्या नवरीने असं रडायला चांगलं नाही वाटत. तुला जे पण काय बोलायचं ते बोल, आणि असं रडू नको बरं, शांत हो. मला असं कधीच वाटलं नव्हतं की आपल्या लग्नामुळं परत भांडणं होतील, परत काय वाद वाढतील. सगळे खुश व्हायचं सोडून सगळं आपल्यावर चिडलेत. एवढं वाईट आहे का हो आपण? मला असं कधीच वाटलं नव्हतं की असं काय होईल. ए बाई गप की, आता काय अडवणार रडतीस? हा, तुला काय वाटलं अतुल सोबत नांदणं सोपं आहे? अरे सोपं नाही, कारण अतुलच सोपं नाही ना. शाळेला त्यांना काय करायचं ते करू दे. आणि आता तर खेळ सुरू झालाय का, आणि खेळाच्या सुरुवातीलाच माझी बायको अशी रडायला तर परत कसं होणार? परत ती तायडी म्हणता नाही हाकलून देणार, तसंच होणार. सांग मग, तायडीनं हाकलून दिल्यावर आपण इथून जायचं का नाही? नाही ना. हां, मग हेच मी माधुरीला पण सांगतोय, त्या कपट्याबाईच्या कारस्थानासाठी ना तू महादेला सोडायचं नाही. नाही ना सोडणार? नाही. मग आपण करायचं काय? तर आपण तिघांनी मिळून ना शांत डोक्याने विचार करायचा, कळलं काय? आणि त्यांना इथून हाकलून लावायचं. होय वर्षा, जर आपल्याला इथे सुखाने राहायचं असेल ना तर त्या पनवती बाईला इथून हाकलून लावावं लागणार बघ. आणि अतुल म्हणतोय ना तसंच डोकं शांत ठेवावं लागणार आहे. बरोबर आहे. बरं चला, मी खाली जाऊन बघतो ते भाऊला काय काय फुगवतात. एक तर आमच्या भावाभावाच्या भांडणात आई घालून ले मजल मारले. ती चूक आता परत करायची नाही. काय ग माधुरी, अशा अवस्थेत खाली कशाला तू? चल, काय नाही होत. मी जर असली ना तर ते पहिल्यांदा जरा गुरगुरच कमी होईल. चल वर्षा, तू बी. बरं चला, दोघी बी चला. काय असेल ते समोर समोर बघू. अहो भाऊ, त्या नाजूक पोरीवर कोण हात उचलतंय का? हा, म्हणजे त्या पोरीवर तर हात उचललायच, पण ह्या तायडीवर बी हात उचललाय. आणि काय काय लय घाण बरळलंय बघा. बोला आता काय करायचं तुम्हीच सांगा. तायडे, हे तुला आणि तुझ्या पुरींना सहन करावं लागतंय ना, आता लई वाईट वाटतंय मला. हाय का भाऊ, नुसतं वाईट वाटून काय उपयोग आहे का? हा, अहो मी तर म्हणतो ह्याच्यावर कायमचा काय ना काय पक्काच तोडगा काढा तुम्ही. हा, आता त्यानं लग्न केलं म्हणून त्याला घराच्या बाहेर काढलं, अजून काय करायला पाहिजे? हा, काढलं की भाऊ तुम्ही बाहेर त्याला. तुम्ही त्याला घराच्या बाहेर काढलं, पण ती काय करतय? हा, अहो ती ह्याला स्वतःची चूक धरतच नाही ना. हा, ती चूक कोणाची धरतय तर ह्या मायलिकेची चूक धरतय बघा. हा, आणि रोज काय ना काय काढ्याच करतोय की. हा, आता मला सांगा, रोज रोज असंच कुठं चालू राहिला तर ह्यांच्याकडं हितनं पळून जाण्याशिवाय दुसरा काय पर्याय आहे का? हा? माधा, मी लय कोड्यात पडलोय गड्या. आता तूच सांग काय करू. हो का भाऊ, आता लहान तोंडी मोठा घास घेतोय, म्हणजे तुम्ही सांगा म्हणताय म्हणून सांगतोय बरं का तुम्हाला. हा, आता मला सांगा, ही इथला सगळा मळा हा मीन तायडीच बघतोय का नाही? बघतोय का नाही? हा, मग आतल्या काय करतोय? आतल्या फक्त आणि फक्त खोड्याच करतोय हो, दुसरं काहीच करत नाही. म्हणून मी फक्त तुम्हाला एवढंच म्हणतोय की त्या आतल्याला इथनं दूर करा, म्हणजे ह्या मळ्यापासून त्याला बाहेर काढा कुठं तरी. हा, म्हणजे कसं होईल? अहो आपला सगळा मळा सुखानं आणि शांततेने नांदल, म्हणजे सगळं सुबलाम सुबलामच होईल की. हा, बाहेर करा म्हणजे? आतल्या आणि त्या नासक्या पुरीला माझ्या डोळ्यापुढनं लांब करा. त्यांना इथनं बाहेर निघा म्हणा. म्हणजे कसं, तुम्ही तिकडं सुखी, आम्ही इकडं सुखी, आणि जिथं कुठं ती राहतील तिथं ती दोघं बी सुखी. हा, मग काय तर. अहो सगळी सुखी राहतील हो भाऊ. हा, पण त्याला असं कुठं लावून द्यायचं? आणि तो नाही बोलला तर? ऐका भाऊ, हो तू नाही तर म्हणणारच आहे की. तो नाही म्हणणारच आहे, पण मला सांगा, तुम्ही फक्त तुमच्या स्टाईलनं काम करा की. हा, ते आहे घालायचं त्या कोट्यातनं सगळं सामान काढा की बाहेर. हा, म्हणजे काय होईल? हा, म्हणजे मी असं म्हणत नाही तुम्हाला का त्याला सगळं मळ्यातनंच हाकलून द्या आणि त्याला कसलाच हिस्सा देऊ नका म्हणून. त्याला त्याचा हिस्सा द्या की तुम्ही. हा, म्हणजे जो काय आपला माल होईल काळा मळ्यातला त्याला निम्मा माल द्या तुम्ही, पण तो इथं राहिला ना लई कुठं ना वाढेल बघा. म्हणून मी म्हणतोय तसं करा तुम्ही. हा, कळतंय का तुम्हाला मी काय म्हणतोय? असं म्हणतोय? हा,
असं केलं तरच आम्ही सुखी राहू, नाहीतर वैतागून इथनं कुठेतरी निघून जाऊ. भाऊ जाऊ का निघून? वैताग आणून सोडला म्हणजे काय वैताग आणून सोडला का तुला? का उगं बोलायचं म्हणून बोलते? वार वा पट्टे, चोर ते चोर वरून शिरजोर. ए बाबा मी तुझ्या पाया पडते, पण उगं मला काय पण बोलू नको. अहो तर तुम्ही रडताय कशाला? का उगा भाऊंसमोर रडायचं म्हणून रडून दाखवायला लागलाय तुम्ही? बंद करा तुमची असली नाटकी. अगं नाटकी तर तू करते. आमच्या घरच्या पोरांना नादी लावून त्यांच्याशी गडबडीने लग्न करते आणि वरनं आम्हालाच बोलते वय बिनलाजी. ए मापात जरा विसरू नको माझी बायको आहे ती. ए तू पण तायडील नीट बोल. उगं शेपारल्यासारखं करू नको. माझ्या कानावर आलंय तू कशी कशी कान करतो काय काय कुठं ना करतोय ते. लग्नाच्या आधीपासून तर करत आला हिच, पण आता जरा जास्तच करायला लागलाय रे. अरे भाऊ तू असतो का इथं बघायला? नाही ना, कानानं ऐकल्यापेक्षा डोळ्यानं बघितलं कधी चांगलं असते बघ. हा म्हणजे तुझं खरं खोटं करायला मी माझे कामधंदे सोडून इथं राहतो. अहो भाऊ तसं नाही. इथं आहे ना कोणाचं बी ऐकण्यापेक्षा आहे ना तुम्ही इथं काय चाललंय ना ते एकदा बघा आणि मग काय तो निर्णय घ्या असं म्हणतात त्यांनी. ए पोरे तू मध्ये बोल नको. आमचं दोघांचं सुरू आहे ना, आज शेवटचं आणि एकदाच काय व्हायचं ते होऊनच जाऊ दे. हा बोल रे, तू परीवर हात उगारला की नाही? बोल. उगारला आणि मारणार पण होतो, कारण ती माझ्या बायकोला काय काय बोलत असते. आणि हा भाऊ तुमच्या समोर सांगतोय, परत जर माझ्या बायकोच्या नादी लागलं तर बघ ह्यांना कसं पळवून लावतोय ना. त्यांना पळवून लावायला हा मळान बंगला काय तुझ्या बापाचा आहे का रे? हा अरे माझ्याच बापाचा आहे की मग कोणाचा आहे? हा पण तू एक गोष्ट विसरतोयस. तुझ्या बापाला ना एक बहीण पण होती. नेमानं आहे ना तिचा पण हिस्सा यात आहे. जसं तू मी हिस्सेदार आहोत ना, तसं तायडी पण या मड्याची हिस्सेदार आहे. तिला कसं पडवून लावणार तू? हा अरे मग राहायचं तर नीट राहू दे, काय घालू दे त्यांना. राहायला कोण नको म्हणतंय? राहायचं सोडलं वेगळंच कुठं कर सुटली पाहिजे. भाऊ तुला आता पण सांगतो बरं का, मला काय हे पटत नाही. त्यांना सुट्टी देत नसतो. मग मी पण तुला सुट्टी देत नसतो. आजच तुला क्लिअर सांगतो, जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत त्या बंगल्यात तू यायचं सुद्धा नाही. हा आणि नेमानं त्या झोपडीत सुद्धा तू आता राहायचं नाही. तिथून सुद्धा निघायचं. हा खाली करायचं ते घर. का लग्नाच्या वेळी रागत होतो म्हणून बंगला सोडला होता, पण तू जर सारखं सारखं असं बोलणार असेल ना, बंगला काय मी घंटा सोडत नसतो. आणि हा एक गोष्ट लक्षात ठेव, तू जेव्हा सुट्टीमध्ये राहून जॉब करत होता ना, मी गावाकडे राहून शेती करतो. शेतीचा पैसा पण बंगला बांधायला लागलाय, कळलं काय? त्यामुळे बंगला सोडायचा विषयच येत नाही. आणि आता पण सांगतोय, कुणाच्या बुडात दम असेल ना तर मला फक्त हाकलून दाखवायचं. दम बघायचं का तुला? दम बघायचा मग आता बघच मी काय करतो ते, आणि तुला इथून कसा काढतो बघ. जा जा, मी पण बघतो की या आहे घरांना कसं पळवून लावायचे. आई निचऱ्या शिव्या देतो काय? हा सगळ्यांचा बाप बनायला बघतोय, पण या मळ्याचा बाप म्हणजे मी आहे. मी सगळ्यांचा बाप बनायला बघतोय, पण एक लक्षात ठेव, या मळ्याचा एकच बाप आहे तू. मी जा बघतो कसं काढून दाखवतो इथं मला तू. भाऊ चलित ना, हे उगा या नाटकाच्या नादी लागू नको. ए बाई तू किती चांगली आहे ना, मला चांगलंच माहिती आहे. कळलं काय? काय रे माझा? अरे बोल की माझा, का बाईने गार केलं तुला? आतल्या मी ऐकून गेला भाऊ नाही बरं का, सांगून ठेवतो तुला. गप बस. हा जा, काय होतं सांग, काय झालं ना चांगलंच माहिती आहे बाईच्या नादानं. म्हणजे काय होता म्हणजे काय बोलायचं तुला? हा जा, किडाच उठला त्याला. ए आतल्या निघ. एक गो ग बसा. राम्या जा तू घरी, आम्ही जरा वेळ निघतो. बरोबर जातो. सांगू का, मला ना नेमकं इथे काय चाललंय काहीच कळत नाही आहे. म्हणजे माझं पुढे काय होणार आहे, मी तुझ्याशी इथं का बोलत बसली आहे काहीच कळत नाही आहे. म्हणजे ते एक्झाममध्ये एखादा पेपर आपल्याला जड जातो ना, तसंच माझ्या आयुष्याचं झालं आहे. कशाची म्हणजे कशाचीच लिंक लागत नाही आहे बघ, आणि त्यात तू पण काही सजेशन देत नाही आहे. अगं आता मी तरी काय बोलू? अगं माझा यात खरंच काही रोल नाही आहे, आणि जे काही केलं ना या मळ्यातल्या विचित्र लोकांनी मिळून केले. त्यामुळे मी तरी काय सजेशन देऊ तुला? आई रात्री लई चिडली होती, अचानक म्हणायला लागली माझं त्या लाल्या संग लग्न लावणार आहे म्हणून. आणि मला तो लाल्या बिलकुल आवडत नाही, मी त्याच्या संग लग्नच करणार नाही आहे. त्याच्या संग लग्न केल्यापेक्षा मेलेलं बरं. आता काय करायचंय मग? काय करणार? तुला तर लग्न करायचं नाही आहे ना, तुझी एक्झाम आहे, तुला प्रिपरेशन करायचं आहे. हे बाई
तू आता मला टोमणे मारू नकोस हा. मला पहिल्यापासूनच या लग्नाबिग्नात अजिबातच रस नव्हता. आधी मला काहीतरी बनू दे, मग पुढचं पुढं बघू. म्हणजे तू काहीतरी बनेपर्यंत त्या लाल्याच्या 1-2 लेकरांची आई झालेली असेल मी. अगं मी तरी काय करू सांग ना. हा, मला तुझ्याशी लग्नच करायचं होतं म्हणून मी तुझ्याशी बोलत नव्हतो. तुलाही माझ्याशी बोलायला आवडत होतं आणि मलाही तुझ्याशी बोलायला आवडत होतं म्हणूनच आपण बोलत होतो ना. मग त्यासाठी लग्नच करावं लागणार आहे का? त्याशिवाय आपण बोलूच शकत नाही का? तुझं ना अति अभ्यास करून डोकं पार कामातून गेले. तुझ्याशी मी आता काही जरी बोलले ना तरी काहीच परिणाम होणार नाहीये. त्यापेक्षा जाऊ दे, सोड. आणि जर खरंच त्याला आल्यासंग जर लग्न करायची माझ्यावर वेळ आलीच तर त्या दिवशी तो अतुल बोलला होता ना तसं त्या राम्यासंगच लग्न करते की नाही बघ आता. सरू, सरू, अगं ऐक ना. अगं जाता जाता एक मिठी तरी देऊन जा ना. अजून काही सेवा? अगं फक्त एक मिठी. साहेबांना लग्न करायचं नाहीये, माझ्यासाठी लढायचं नाहीये, पण मिठी मात्र न चुकता घ्यायची. अगं एक विशेष मिठी मारायची. विशेष म्हणजे? जगत असताना काही गोष्टी आपल्या हातात नसतात. त्यामुळे त्याचं काय होईल काय नाही होईल याचा जास्त विचार करायचा नसतो. उद्या जे काय होईल ना ते दे सोडून. आता तू आहेस, मी आहे आणि हे गार असं वातावरण आहे. तर चल ना, शांतपणे डोळे मिटूयात आणि एकमेकांच्या मिठीत घुसूयात. बरं, एवढंच? मी सिरियस आहे. कॉमेडी करत नाहीये. त्यामुळे तुझ्या डोक्यात जो काही विचार असेल ना तो पहिला काढून टाक. आणि ऐक, मी जे काय म्हणतोय ना अगदी तसंच कर. आणि मग बघ कसलं भारी वाटतंय. अगं झाक ना डोळे. तू माझ्यासाठी एवढं नाही करू शकणार आहेस का? ऐक आणि समज, आता इथे आजूबाजूला कोणच नाहीये. तुझ्या डोक्यात कोणताच विचार चालू नाहीये. इथे तू सरी नाहीयेस आणि मी नवा नाहीये. आणि आता असंच थांबायचं आणि एकमेकांच्या हळूच जवळ यायचं आणि असा हात हातात घ्यायचा. आणि मग बघ कसलं भारी वाटतंय. गुड. आता आता हात असाच पकडायचा आणि बघ तुझ्या मऊ हातावरून कसा गार वारा वाहतोय. आणि ऐक, 2 प्रेम करणारे पक्षी अजून जवळ येत आहेत. आणि आता ऐक, पक्षी काय गुणगुणतायत, वारा काय बोलतोय. आणि तसंच आपणही 2 प्रेम करणारे पक्षी असंच एकमेकांच्या जवळ येतात. बघ किती भारी वाटतंय. असंच फील करायचं. गुड. किती भारी फिलिंग येते. आणि आता तू पण असंच फील करायचं. आता तू म्हणत असशील की मला अगदी कानाजवळून आवाज येतोय. काही बोलू नकोस. पण सरू, मला खरंच खूप महत्वाचं बोलायचं आहे. तू माझ्या आयुष्यातली अशी मुलगी आहेस ना जिला मला कधीच विसरायचं नाहीये. तुला मिळवण्यासाठी तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो. मी माझा जीवही देऊ शकतो. तुझ्यासाठी मी माझा अभ्यास सोडू शकतो. तुझ्यासाठी मी माझी सगळी स्वप्नही सोडू शकतो. पण सरू, मी तुला कधीच नाही सोडू शकणार आहे. तू खरंच मला कधीच विसरणार नाही? खरंच. एक वेळ मी देवाला विसरेल, पण तुला खरंच कधी नाही विसरणार. खरंच? खरंच. जास्त लागलंय का? नाही नाही, तसं वरनं काय लागलं नाही, पण आतमध्ये लय मोठा घाव झाला वर्षी. आणि तो घाव का आता भरत नसतो. मी तुमच्या संग आहे ना, मग नक्कीच भरल. भाऊ एवढा कसा एवढ्या भोकाचा आहे ग? ती तायडी एवढी मोठी गेम करते तर त्याला कसं कळत नाही? भाऊंना कळत नाही, पण तुम्हाला तरी कळतंय ना. तुम्हाला कळत असून मी तुम्ही त्यांच्या अंगावर गेला. आता भाऊ स्वतः माझ्या अंगावर आलता, मग मी काय करणार? गप्प बसायचं, खायचा मार, काय फरक पडला असता? त्या बैला जे पाहिजे ना तेच झालंय.
बघा ती आता आपल्याबद्दल आहे ना भाऊला अजून भडकून देणार आणि आपली वाट लावणार. करू दे, तिला काय करायचं ना ते करू दे. आता हिथनं पुढं ते आणि मी आहे, बघतोच त्या आई घालीला. हो, तुम्ही त्या येड्या माधवाने काय बोलायला लागले असलं? कोण आहे तुम्ही? अतुल आहे अतुल. तुम्हाला कळते का तुम्ही काय बोलताय ते? त्या नासक्या बाईला काय पाहिजे? बंगला आणि हा मळा. तो कसा? आपण इथं नसताना. मग आपण तिला हे करू द्यायचं आहे का? द्यायचं का तिला सगळं आपण? नाही ना? मग मी जे सांगते ना ते शांत डोक्याने ऐका. तुम्ही फक्त शांत राहावा, बाकी बघू आपण. काय? हां ठीक आहे. चला वरती आता. तुम्हाला भाऊ जरी काय बोलले ना तरी भाऊंना तुम्ही काहीच बोलू नका. आजच्या दिवस तुम्ही शांत बसा. काय? सगळं भाऊंचं ऐकून घ्या. एकदा का भाऊंचं डोकं शांत झालं की मग बघू आपण काय तर बोलू. फक्त आजची रात्र त्यांना खुश करू. एकदा काही रात्र गेली ना मग बघू आपण आपली बाजू मांडू. मग बर, घ्या माझी शपथ. तुझी शपथ. आजच्या दिवस फक्त त्यांना खुश करायचंय. एकदा का ते आपल्या टप्प्यात आले की मग त्यांचा कसा काटा काढायचा ना ते बघू आपण. कळलं ना? बरं मालकीन बाई, कळलं की आता मला. हां किती सांगतेस? चल जा वर. चला, नशीब माझं कळलं तुम्हाला. बापरे, आज मी तर खूप दमले. अरे यार नवन, मी आज तुला सारखं माझ्याबद्दल, त्या लाल्याबद्दल, माझ्या आईबद्दल एवढंच बोलत राहिले. तुझ्या आईबद्दल विचारायचं विसरलेच. बरं, त्यांना बरं वाटतंय का? तू डॉक्टरांकडे घेऊन गेला होता? अगं हो, तिला बरं पण वाटते आणि तिला डॉक्टरकडे पण घेऊन गेलो होतो. आता वय जास्त आहे, ती गोळ्या वगैरे नाही खात, पण आता व्यवस्थित आहे तिची तब्येत. बरं, मला एखाद्या दिवशी भेटायला घेऊन चल ना. माझी खूप इच्छा आहे रे त्यांना भेटायची. हा कधी पण चल की. अरे यार, मी तर विसरलेच. माझी आई पण आता वाट बघत असेल. बघ ना, दिवस मावळत चाललाय. आपण निघायचं का आता? अगं थांब ना, असं पण अंधार पडल्यावरच मजा येईल ना. खरं? खरंच. असं पण घरी जाऊन मी शिव्या खाण्यापेक्षा इथे तुझ्याशी प्रेमाने बोललेले कधी पण चांगलं आहे. आता कसं शहाणपणासारखं बोललीस बघ बरं. कपरे, मी शहाणीच आहे. आता मी पण गप्पच आहे ना. आयला कोण आहे रे? मिठ्या माराय माझा मला गावतो का? आयला नव्या सरी. हा ए आय गाड्या, थांब थांब. माजलाय बघ कडू, माजलाय. कोण असं स्वतःच्या सख्या भावावर हात उचलतं का? लाज कशी वाटली नाही त्याला? मग काय तर. आणि ह्याच्या आधी बी आमची लय भांडणं झाले ते. लय ठोकलाय मी बी त्याला. पण उगा आता भाऊ शांत आहे तर म्हणून मी शांत आहे, नाहीतर काय. आणि आता भाऊला कळलंच असेल की कोण किती खोडीला आहे ते. अहो ह्या मळ्याला लागलेलं कीड आहे ती कीड. लय अवघड आहे बाई. खरं सांग का माधा, मला तर इथं राहायची भीतीच वाटायला लागल्या बघ. तो आतल्या तुझ्या अंगावर तुला मारायला आलाय. उद्या तो आम्हाला मारायला मागं पुढे बघायचं नाही. मी काय म्हणते, उद्याच आपण इथनं निघूया. दत्ता, यो बंगला आणि तो मळा दे बघ त्या आतल्याला. तवाच ती दलिंदर वर्षी ग बसल बघ. ही काय आपल्याला नाही गड्या पटलं. तो अंगावर येतोय पण आपण काय बांगड्या भरल्या तेव्हा मग. आणि जर भाऊनी ठरवलं का नाही तर त्या ऐकायला कसा पळून लावतो बघा की. नाहीतर मग आता नावच नाही सांगणार मी. हा उगा भाऊ तुम्ही शांत आहे ना म्हणून मी शांत आहे बघा. ऐका,
मी काय म्हणतोय, उद्या मी वकिलाला बोलवून घेतो आणि ह्या मड्याच्या 3 वाटण्या करतो. मग बघू कडू काय करतोय ते. आणि राहिला प्रश्न बंगल्याचा, तर बंगला ह्या तायडी तुझंच आहे. मी काही इथं नसतो, त्यामुळे त्यांनी त्यावर काही बोलूच नाही. आणि जर समजा काही बोलला आणि काय कुटाणा केला तर नाही त्याला जेलात टाकला ना, तर मी माझं नाव दत्ता सांगणार नाही. सांगा असं, ही तुम्हीच करू शकताय बघा भाऊ. दत्ता बघ बाबा, आता तू म्हणशील तसं आम्ही करू. म्हणून म्हणतो, एक दिवस दम काढा. आता त्याच्यासोबत जे काही बोलायचं ना, ते कागदोपत्रीच बोलूयात काय. आणि जर त्यानं नाही ऐकलं तर लाव पडून आई घालेला काय माझा. अहो मग काय तर, हा ते आई घालायला कडूला हाणायसाठी तर माझा हात कवापासून शिवशिवतात. पण उगं तुम्ही शांत आहे म्हणून मी शांत आहे बघा भाऊ. ती समजा ठीक आहे, पण मी जवळ इथं आहे ना तवर ती दोघं माझ्या डोळ्यापुढे आली नाहीत पाहिजे बघा. एकदाशी त्यांना त्या कोट्यातनं बाहेर काढून टाका बघा. एकदा का घाण ती गेली म्हणजे तिकडं तुम्ही खुश, इकडं मी खुश, आणि मध्ये महाद्या खुश. काय महाद्या? मग काय तर. आणि भाऊ ती कागदोपत्री कधी व्हायचं तेव्हा होऊ द्या हो. पण पहिलं ना त्या आई घालायला कोट्यातनं बाहेर हाकला. कसं आहे, तिकीट नकोच आपल्याला. एक दिवस द्या त्यांना, काय असेल ते असेल. तरी बी नाही ना ऐकलं त्यानं, तर मग त्याचीच भाषा वापरू की त्याला आपण. हा चालतंय की, आई घाल्यानं माझ्यावर हात उचलला. हा अरे असला नासका भाऊ असल्यापेक्षा मिलेला बरा. अहो मी तर असल्याच्या मातीला सुद्धा जाणार नाही भाऊ. हा अहो लय खोडील पडायचं आहे ते. मग काय तर. होय ग परी, ती माधुरी जशी आतुरला सोडून गेली तसं तुम्हाला सोडून जाणार नाहीस ना? नाही रे, मी माधुरी आहे का? परी आहे मी. परी. हा ग, तू आहेस परी, पण तो नाना तुझ्या माग हात धुवून लागलाय की, म्हणून डोक्यात असा विचार आला बघ. हे बघ कसं आहे सोमा, तो नाना आहे ना पैशाचा जोर दाखवतोय, पण तू माझ्यावर खरं प्रेम करतोयस. तू माझ्यासाठी, माझ्या आईसाठी माझी बाजू घेतली, त्या आतल्याला साईडला केलंस. ठीक आहे, मी तुला कधीच माझ्यापासून लांब नाही करणार आहे. असं असेल ना तर मग मजाच मजा आहे बघ. हा मजा तर आहे तुझी लग्नानंतर, पण त्या आधी ना त्या सरीचं बघावं लागणार आहे आपल्याला. का ग, सरी काय त्या लाल्यासोबत लग्न करायला नाही म्हणती होय? अरे नाही ना, मंद आहे ती. तिचं तर काहीतरी जगा वेगळंच चाललेलं असतं. आईला तिथं काय बी असू दे, पण तू माझी हो म्हणजे झालं बरं काय. हो रे राजा, पण त्याच्या आधी ना आपल्याला इथून त्या आतल्या आणि वर्षाला हकलावं लागणार आहे. म्हणजे कसं इथली इडापिडा टळली ना, मग मी तुझी आणि तू माझा. ओके. आईला आता ऐकाल हे इथं कशाला आले. ऐक ना बायको, तुला लग्नामध्ये किती तोळे सोनं करायचं? तुम्हाला जेवढं करायचं तेवढं करा की. आणि चांदी किती करायची? ते पण तुम्ही बघा ना, मी काय सांगणार आहे त्यात. अगं तू काय सांगणार नाहीस ग, पण आपल्या दोघाला ना असं बघून ना काही लोक पाक जळून राखवणार आहेत बघ. हे बाबा, मी तुमच्याकडे बघून कशाला जळतोय, पण खाली मळ्यात का नाही एकदम कडाक्याची हाणामारी झाली बघ. जाळून दूर संघच निघला. अतुल भाऊचं तत्ता भाऊचं का नाही एकदम जबरी भांडण झालंय. आणि ही जी आई तर का नाही घरी एकदम मोठ्या मोठ्याने रडत गेली, बोलत होती इथलं सगळं काय ते सोडून आता निघून जायचं या. माझी आई कधी गेली, कुठे गेली, कसली भांडणं झालेत? आताच गेली घरी रडत मोठ्या मोठ्याने. आणि सोम्या दत्ता भाऊची का नाही आणि अतुल संघ इतकी रपक्याची भांडणं झाल्यात का नाही, पिक्चर टाईपची एकदम हाणामारी झाली का. सोमा मी जाते, मी आईला बघते कुठे गेली ती. ठीक आहे, जा तू. आणि राम्या, अरे तू कुठं चालला का? येतोय की बाबा घरनं जाऊन जरा आता. अरे मला तेवढं काण झालंय आणि अशा वक्ताला आपण दोघ तिथं पाहिजेत ना. हा चल का? चल, लयच ठोकाठोकी झाली का. कशामुळे आणलं दत्ता भाऊन ते आतल्याला? ते काय महादेनी तायडीने फुगिलं वाटतं या, एकदम ठोकाठोकी लागली या आतल्याला. आईला भाऊ, ही जोड काय अजून आलेली नाही हो का? तुम्ही इथं आहे म्हणून भिवून भिवून गेली तिकडेच गावाकडे. बघ रामा कुठे आहेत ते. हा नाहीतर कॉल तरी कर त्यांना. एकदाच सगळे बोलून घरी गेलेलं बरं. ए राम्या, कॉल नको करू. भाऊ बघा आले ते. ए तिकडे कुठं निघाली खुराड्यात? तिथं आधी भाऊ काय म्हणते ते ऐक, आणि तसं वाग म्हणजे झालं. हा तर वर्षी कान देऊ नये. इथल्या सगळ्यांना माहिती आहे ह्यो मळा कोणाचा आहे, ह्यो बंगला कोणाचा आहे, ह्यो कोटा कोणाचा आहे. जेव्हा तुझा नासका नवरा आहे ना गावात लफडी करत फिरत होता ना, तेव्हा मी एक एक पायी जमा करून आणि डोकं लावून हे सगळं उभं केलंय. आणि त्याचे पुरावे बीत माझ्याकडं.
त्याच्यामुळे प्रेमाने सांगतोय, उद्याच्या उद्या तुम्ही इथून निघायचं. जेव्हा कधी मड्याची वाटणी होईल तेव्हा तुमच्या वाट्यात आलेल्या तुकड्यात तुम्ही कुठेतरी कोपऱ्यात राहायचं. राहा नाही तर कुठं पण जा, मला काही घेणं नाही. आणि राहिला प्रश्न बंगल्याचा, तर जोपर्यंत मी हयात आहे तोपर्यंत मी माझ्या आत्याच्या पोरीला म्हणजे तायडीला हा बंगला देतोय राहायला, आणि माझा मळा बी तिलाच करायला देतोय. त्याच्यामुळे तिच्यामध्ये तुम्ही यायचं नाही आणि तिच्या पोरींच्या मध्ये पण यायचं नाही. आणि जर आले तर नाही याला डायरेक्ट जेलात टाकलं ना तर मी दत्ता नाव सांगणार नाही. नाहीतर माझा आहेच त्याच्या पद्धतीने उत्तर द्यायला. काय माझा? मग काय तर भाऊ, अहो, तुम्ही फक्त आवाजच द्या, इथंच आहे की मी. हा, तर विषय क्लिअर आहे. तुम्ही दोघांनी बी उद्या इथून निघायचं, कोणाला दिसायचं पण नाही, आणि माझ्या बंगल्याकडे तर फिरकायचं सुद्धा नाही. काय कळलं ना? की अजून खोलून सांगू? हो भाऊ, कळलं आम्हाला. आणि आमचं ठरलंय, आम्ही आता इथं नाही राहणार. आमचा जो काही संसार आहे ना तो आम्ही इथनं पुढं सिटीत चालू करू. आणि तसं बी मला माझी इथनं पुढची लाईफ ह्या असला कुटाणात नाही जगायची. चला. नशीब कळलं लवकर. काय माझा विषय लय सहजासहजी संपला. हा, होय की भाऊ, होय की, होय की. चला निघूयात. शेवटी झालं का ना तुमच्या मनासारखं. आता उद्या बोलू, उद्या. हा, येतो मी. लय झालं. नाद करा पण आमचा कुठं, नाद करा मादाचा कुठं, नाद करा काय हो, काय झालं एवढं खुश व्हायला? आमचा कुठं, नाद करा पण आमचा कुठं. अहो, काहीतरी विचारते मी, काय झालं एवढं हसायला? अगं तो नासका आतल्या इथनं निघून चाललाय. अगं ती नासकी घाणमाळ्यातनं चालली. काय? का हो? का म्हणजे? हा, तुला मागाशी झालेला कुठं ना माहित नाही काय? भाऊ त्याला डायरेक्टच बोलला का तू इथनं निघायचं म्हणून. चाल. अनातून चाललंय? हा मग तो जायला तयार झाला हे तुम्हाला कोण बोललं? कोण म्हणलं म्हणजे? अगं मगाशी वर्षी सगळ्यांना देखत बोलली का आम्ही मला सोडून चाललो म्हणून. ना वर्षी बोलली ना, अतुल तर नाही बोलला ना? हाय का आता? हा, आता आतल्या तिला बोलल्याशिवाय ती बोलते का सगळ्यांना देखत? हा, सांग बरं. बर, जाईल. हा, जाईल पळून. तुम्ही गाणी पण म्हणा आणि नाचा बी. तुमचं कसं झालंय, लग्न हाय एकाचं आणि नाचतं येड्या भोकाचं. कुणाला येड्या भोकाचं म्हणते? हा, लय माजली काय? मला येड्या भोकाचं म्हणते काय तू? हा, मग काय म्हणू? तुमची गरज नसताना त्या तायडीच्या आणि त्या अतुलच्या मध्ये पडायची काय गरज आहे? गरज नसताना तुम्ही कोणाची पण बाजू घेताय. आपलं काय ठरलं होतं आपण कोणाच्या मध्ये नाही पडायचं, मग पुन्हा पुन्हा चूक ती तुम्ही का करताय? जा जा, लय मला नको लय शहाणपणा शिकू, कळलं का? मी तुम्हाला शहाणपणा नाही शिकवत, मी आपल्या भल्याचं बोलते फक्त. भल्याचं बोलते म्हणा, भल्याचं. अगं ह्यो माझा एकटा खंबेरा सगळ्याला नडायला, कळलं का? चल जा, जेवण बनवचा. लय आली मोठी, यायला लागली शिकवायला मला. सोड बाई, हे येडं काय नसतंय सुधरत. हे येडं कुणाला बोलली का? दीडशाने. हा, चल जात. काय बघते डोळ्यावर करून? चल. जयला हिजे अगं गप्पी, आवाज करू नको सांगतो बरं का तुला, नाही तर राहते मी तिथं. गप्पच म्हणतो बरं का, रड नको. जयला आधी बोलतील मग करते रडती. मागाची बी 4 चौघात लय बोलली तू, कळतंय का तुला? गप्पस की, आवाज करू नको म्हणतोय ना. जयला हिजे जेवण बनव गप. शहाणपणा शिकवाय. नाद करा पण महादेवाचा कुठं, नाद करा का पैलवानाचा कुठं. ए बस कर आता, बनव लवकर जेवण.
ह्यांच्या आईला ह्यांच्या बघ की वर्षे मगच तू सहज काय बोलले आपण इथून जाणार आहे तर ह्यांच्यात आनंदाची लाट पसरले म्हणजे आपण इथून जातोय ह्यांच्या किती खुशी झाली. ह्याच्यावरनं स्पष्ट कळतंय त्यांना आपण इथं नकोच आहे. त्यांना कोणाचा विरोध नको आहे. त्यांना सगळं त्यांच्या मनाप्रमाणे पाहिजे. आणि काही बी झालं ना तरी आपण हे द्यायचं नाही. भले आपला जीव जरी गेला ना तरी चालेल. मी तर म्हणतो त्यांची हसायची आणि खुश व्हायची ना ही पहिली आणि शेवटची राहते. जरा वातावरण शांत होते ग. ह्यांच्या मागं सांड बनवून असा लागतो ना ह्यांना पण कळलं आतल्या काय चीज येते. त्या नासक्या बाईला मळ्यातला एक कण पण द्यायचा नाही. राहिला विषय बंगल्याचा आणि आपला आपण तर इथनं जायचंच नाही. बंगला तर लय राम राहिला. आजकाल ती बाया लय आडवी यायला लागले. येऊ दे की घाबरतो का काय. हां तिला कशी आडवी करतो बघच तू. आणि फक्त तिलाच नाही काय तिच्यासोबत जो कोणी येईल ना त्या सगळ्यांना आडवं करतो. सुट्टीच देत नाही. द्यायचीच नाही सुट्टी कोणाला. आणि सगळ्यात महत्त्वाचा आग लावे ना तो महादेव. त्याला आधी आवरलं पाहिजे आणि मग त्याला आल्याला नाना सोमा काय ते आधीच येडी येते. त्यांना आवरणं एवढं काय अवघड नाही. त्या महादेवाचे ना पहिला चांगली शेकली पाहिजे. शेकणार की अगदी पद्धतशीर शेकणार. बघ तू दिवस रात्र काळ बनवून त्यांच्या असं महाग लागतो ना त्यांना ह्या वस्तीवरून पळून जाण्याशिवाय पर्यायच राहणार नाही बघ. आता हे कसं भारी बोलला आहे ना. अगं पण वर्षी मी काय म्हणतोय कवर आपण मोठं मोठं बोलायचं का. ही लोक वरवरनं खुश होस तर चल की आपण आतून खुश होऊया. अजून जेवण नाही पाणी नाही तवरच. अगं राहू दे ग. आता हेच माझं जेवण आहे हेच माझं पाणी जवळ किराणे. काय त्याच्या आईला काय काय कलियुग आहे काय माहित. आईचं भक्त आणलं सर कसं काय कलियुग आहे काय माहित. आय घालाय त्या नव्यानं माझा एवढा गांड दोष माझ्या सर एवढं ठेवलाय. त्या आईला लावला घोडा त्यांच्या. काय राहू खरंच काय कळना कुणाला आपलं म्हणावं कुणाला नको. हा त्या आईचं भक्त आणलं तोंडात घास आल्याला राव ओढून चाललाय माझ्या. हा वाटलं नव्हतं नावे असं असेल. किती राव त्याला जवळचा मानला मी माझ्या. हा आय घाला असं करायला असं वाटलं नव्हतं मला. आय घातली नावे काय करतो. सरी अगं चुकलं ना सरी. अगं गावातल्या लोकांना चकवा देऊन यायचं म्हणल्यावर थोडा वेळच गेला बघ. हे ब्युटिफुल सरी. अगं सॉरी ना. हे स्वीटू अगं माझी ब्युटिफुल सरी. अजून अजून काय अगं मनमोहक सुंदर ब्युटिफुल अप्सरा बघ कळीसारखी आमची सरी बघ. बस 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 एवढं जर कौतुक करत राहिला तर कालसारखा मिठीत आल्याशिवाय गप्पाने बसायचं तू. ऐका आता मिठीचं नाव कशाला काढलं बघ. आता तर मी मिठीत आल्याशिवाय गपत बसत नसतो बघ. ए नव्या थांब थांब माझ्या होणाऱ्या बायकोला नाही दिला होतो रे. आयला लावला घोडा. थांब 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 बोलतोय कुठे रे. थांब थांब तुला घोडाच लावतो बघ. थांब थांब बोलतोय कुठे. थांब 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 थांब. बर हे कुत्र महाग लागलं वय. अरे लाल्या आणि प्रेम करायचं माग कशा पळतो रा. हा अर्धा मासाला पोरी बघा पळ की लग्न तर होईल तुझं. आतल्या तरी माझी होणारी बायको आहे. तू मध्ये पण नको बरं का तुला आत्ता सांगतोय. ए होणारी बायको म्हणजे झाली तर नाही ना. यायला आणि मला नवांसरीकडे बघून असं वाटतं की ते दोघं नवरा बायको. तू काय खोटं बोलतोय रे. आतल्या तू मध्ये पण नको तुला नीट सांगतोय बरं का. ए आय घाल्या
तुझ्या रानात उभा होतो लय उडत होता रे आता कोणा पडत उभास नीट जरा एका ठोक्यातच आडवा करेन ए भांडणं करायचं का तुला तुला भांडणं करायचं का बघून घेईन बघून घेईन तुला बघून घेईन काय चालेल घेईन ना पुन्हा सर्जन नादा लागलो आता सांगतोय एका ठोक्यातच आडवा करेन आय घरा कुठला काय हो अतुल भाऊ हे येड आणि तिकडे ती माझी आई दोघं नुसतं माझ्या हात धुवून मागे लागले आता कसं करू बरं मी सरो तू काय घाबरू नको तुला जे काय करायचं ना ते तू कर हे अतुल आहे की तुझ्यासोबत पण तुम्ही तर इथनं जाणार होता ना मी अगं मी कुठं म्हटलं जाणार आहे म्हणून ते तर वर्षी बोलली होती आणि बाई माणूस रागात काय बोलतं काय सांगता येते का त्यांचं कुठं नादी लागतेस आता बघ की मी जाणार आहे ना म्हणून यांचा कसा मूड ऑफ होतोय इच्छा गावात त्यांच्या नाही ना सगळ्यांना वस्तीवरून हाकलून लावलं ना माझं पण नाव अतुल नाही बघतो जाय घाला नाही काय त्याला ओ लाला साहेब अहो काय झालं तापटा का काय झालं अरे त्या आतल्यानं मारलंय मला हातलेलं मारलं कशा मारलं त्यानं हा अरे ती नावासरी तिथं बसली होती हा. म्हणून ना मला बोला गेलो ती डायरेक्ट आतल्या नाडला ना मला आतल्याला मारलं मला हातलेलं आणलं तुला थांब ते आई घालायला कसा नडतो बघच तू आता हा अरे ती सोड तिकडे मला आता सांगा मामी सरी कोणाची आहे ती ती माझी पोरगी नाही जवळ तिला वेळ भेटेल ना तेव्हा ती दाखवून देतीच पण ती काय का करना कसं का करना पण लाला साहेब माझा तुम्हाला शब्द आहे त्या सरीचं लग्न तुमच्या संगच होणार आणि माझ्या शब्दावर जर तुमचा भरोसा नसेल ना तर घ्या सुपारी फोडा सुपारी हाय का सुपारी हाय हाय माझ्याकडे हाय लाला साहेब सुपर हो का आता बघा हो पालवान काय करतोय ती आतल्या हे बघ सुपारी ही हवा ही झाड ही जमीन ह्या सगळ्याच्या साक्षीनं आणि तुमच्या सगळ्याच्या साक्षीनं आणि पुरट्यानं तुमच्या बी साक्षीनं ह्यो महाद्या आज सांगतोय लालासाहेब तुमचं आणि ह्या सरीचं ही लग्न जुळलं म्हणून समजा आणि त्यामुळे पहिला आता ही सुपारी पडतोय कळलं का आतल्या हे बघ फुल्ली बघ सुपारी आतल्या हा का रे हांडग्यानो जर सुपर फोडून लग्न होत असतील ना तर आज माझी 10-12 लग्न झाले असते आज मी माझ्या बायको पडून दोस्ता पडून तुम्हाला शब्द देतोय ह्या सरीचं लग्न होणार तर ते फक्त नवाशी होणार आणि जर का मध्ये कोण आडवाला तर त्यांना बघा यो पट्ट्या खंबीर आहे की जा जा लय छान आहे खंबीर आहे म्हणे अरे यो नास काय आतल्या आज कुत्र्यावानी शेपूट खाली घालून जाणार होता मग का भुकायला लागलाय कारण हे कुत्र पिसाळलंय आणि म्हणूनच असं येण्यासारखं करायलंय हा अरे, काल माझी बायको मस्कर काय बोले आम्ही तू निघून जाणार आहे तर स्वप्न बघायला आला का जायचे सोपे का ते हा अरे मळा माझे अतुल आहे आणि अतुल म्हणजे मला कळलं का भिकाऱ्यांनो हे आई घाले आतल्या तुला रात्रीच भावनं सांगितलं होतं ना की निघायचं म्हणून मग आता का बॉम्बला लागला तू हा? ए महाद्या मारामारीची गोष्ट तू करू नको रे हांडग्या ए आई घाल्या तिकडे आल्यावर कळेल की कोण हांड काय ती हा ज्या आईला एवढं भावने तुला सांगितलं तरी तुझ्या लक्षात येत नाही हा तुम्ही सांगा माझा हातला शिवशिव करायला तर आई घालायला हाणायला काय करायचं बोला तुम्ही आत्ताच ओ वहिनी ह्या बुरट्यांना काय द्यायचंय ह्या बुरट्यांना बघायला आम्ही दोघं पट्टे खंबीर आहे ना चला ह्यांचा आज मुर्दाच पाडू रे वागा दोस्त असावा तर असा मग काय तर अरे ह्यो तर इथनं निघणार पक्का आहे आणि ह्यो मार खाणार ही बी पक्का आहे पण मी काय म्हणते आधी आपण भाऊसनी फोन करूया ह्यो काय करतोय कसं वागतोय ती भाऊंच्या कानावर घालूया एकदा भाऊनी परवानगी दिली का नाही की आपण आपल्याला पाहिजे तसं करायला मोकळं हो आई आपणच कशाला स्वतःहून सगळ्या चुका करायच्या ना ज्या चुका आहेत ते त्यांना करू द्या ना होय रे माझ्या लावूया भाऊसनी फोन लावा फोन भाऊला आणि सांगा त्यांना आज ही मरणारा आई घाला आणि उद्या डायरेक्ट मातीलाच या म्हणावं बरे करू आहे आईला ही नासकी बाई हातात मोबाईल घेऊन काय करते का काय करणार आहे भाऊंना फोन करत असेल बर करू दे की कोणाला फोन करा त्याला करू दे आज का मी लवकर घेत नसतो मग भाऊ येऊ दे नाही तर भाऊचा बाप हाय टाइम हायला वहिनीचा लय दिवसातून कॉल आलाय बहुतेक आणि वहिनीला पण सांगितलं दिसतंय उचला ना फोन बघा काय म्हणतात नाही नको ग ती काय वेगळं बोलणार आहे उचला काय म्हणतात बघा उचला फोन बर हॅलो हॅलो तुमच्या भावाचा आणि वहिनीचा ऍक्सिडेंट झाला इथं घाटात काय अहो जागेवर गेले होते सगळे तुम्ही लवकरात लवकर पिसारी घाटात या काय ऐक
ज्या माणसाला तुम्ही फोन लावलाय ना त्याचा पिसाऱ्या गाड्यात जीवघेणा अपघात झालाय. त्यामध्ये त्याची बायको, त्याचा लहान मुलगा आणि ते स्वतः मेलेले आहेत. त्यामुळं जो कोण कॉल करतोय ना त्यांनी लवकरात लवकर पिसाऱ्या गाड्यात या, नाहीतर तालुक्याच्या हॉस्पिटल या. लवकर या. हो. महादा काय रे ही भाऊ. भाऊच्या अशा अचानक जाण्याने मळ्यात लई मोठी पोकळी निर्माण होणार आहे. पण खरा खेळ आता इथून पुढे चालू होणार आहे. कारण दोन्ही बाजूला असलेली ही चित्रविचित्र माणसं. भाऊ असताना यांचे कुटाणे संपत नव्हते. आता तर दाबणारा, समजावणारा व्यक्तीच जगात राहिलेला नाही, तर यांना आवरणार कोण? म्हणून इथून पुढे प्रत्येक जण आपापली बाजू खोटी पण रेटून मांडणार आहे. आणि त्याच मांडण्यात लई मोठा राडा होणार आहे. तर तोच खत्री राडा बघण्यासाठी, स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी मळा कुणाचा, बंगला कुणाचा, सरीपरी कुणाच्या, याची सगळी उत्तरं जाणून घेण्यासाठी पुढील खत्री कथा लवकरच उलखडायची आहे.